सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर गाईज आता मी आलो आहे कोल्हापूरला आणि गाईज बघूया आपण कोल्हापूरला आलो आहे आणि मला काय जास्त ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण की येताना मी ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवला नाही. तर आता हॉटेलवरती पोचलो मी कोल्हापूरला. तर आता ब्लॉग बनवतो आहे, तुम्हाला दाखवू शकला. हॉटेल घेतलं आहे आम्ही, आता हॉटेलवरती येत आहेत. तर गाईज येताना ट्रॅव्हलिंगचा तर ब्लॉग बनवता नाही आला मला, पण आता मी तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवतो आहे काय काय. कोल्हापूरला आता मंदिरात जाणार आम्ही पाय पडायला आणि आमचा रूम नंबर आहे 410 आणि आई बाबांचा आहे 309 रूम नंबर आहे. तर बघू आता फ्रेश बीश होऊ आणि थोड्या उशिराने जाऊ पण मंदिरामध्ये. मग मी तर झालो फ्रेश, माझं झालं, रेडी झालं. आता बाबा आई बाबा मम्मी पप्पा रेडी होत आहेत, जाऊया आपण. सो गाईज इथे आता आपण हॉटेलच्या बाहेर आलो आहे आणि इथं रिक्षावाला येतो आहे. आम्ही उभे तिथं, रिक्षावाला येते रिक्षा घेऊन, मग जाऊ आपण. गाईज आता आम्ही रिक्षामध्ये बसलो आहेत. बाई रिक्षा फुल अँटिक आहे. बाबा आणि मी आणि दिदी पाठी बसलो आहे. फार छान दिसते. बाई डिक्कीमध्ये बसलो आहे रिक्षाच्या आणि तिघं पाठी तिघं मध्येच बसलेत आणि ड्रायव्हर साहेब गाडी चालवत आहेत. हे तिघं पुढे बसले, त्याचे 4 जण इथं बसू शकतात. तुम्ही पण इथे कोल्हापूरची खासियत आहे रिक्षा. जर तुमच्याकडे गाडी नसेल तर मग खास रिक्षा आहे तुमच्यासाठी स्पेशली. तर गाईज इथे आता आम्ही आलो आहोत मंदिराच्या बाहेर आणि हा महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊया आता. तर गाईज इथे आता खूप लाईन लागली मंदिराच्या बाहेर, लाईन उभ्या होता आणि हा मंदिर आहे. लाईन बघा किती मोठी आहे, तुम्ही बघू शकता. समोर मूर्ती आहे महालक्ष्मीची. चला आतमध्ये जाऊया आता आपण. तर गाईज आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहेत आणि आतमध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते आणि इथं बाजूला दुकान लागले, स्टॉल लागलेत. तर गाईज चला आता आपण जाऊया बाहेर. इथं बाहेर एक्झिट आहे, गेट नंबर 2 आणि इथं सर्व आता झालं.
येते ना तो काशीला त्यांचं घे ना तिकडून इथून इथून देवी दिसते का? तर गाईज इथे आता बाप्पा प्रसाद घेऊन आलेत. बाबा कुठे? हे बाबू कुठे? दीदी खाते की प्रसाद? चला आता आपलं दर्शन झालं आणि आता जाऊया बाहेर. त्या आज मंदिरामध्ये गर्दी नव्हती जास्त, पूर्ण खाली होता. पटापट दर्शन झाले. तर गाईज इथे आता ते घंटा वाजवत आहेत, म्हणजे आरतीचा टाईम झाला आहे. बेल वाजवली होती समजायचं आरतीचा टाईम झाला. आता आरती आणि मग त्याच्यानंतर गेट बंद होईल. मग डायरेक्ट उद्या सकाळी खुलेल. तर गाईज इथे 10:30ला रात्री गेट बंद होतो आणि उद्या डायरेक्ट दुसऱ्या दिवशी खोलतो सकाळी. तर आता गेले सर्व पाया पडायला. मी आहे बसलोय. इथे सकाळी बाजारपेठ असतो, पण आता रात्रीचे बंद झाले सर्व, म्हणून लवकरच या दर्शनाला. तर गाईज इथं आता आपण आलो आहे रंकाळ तल्यावरती, पण इथे काहीच दिसत नाही, खूप अंधेर आहे. सकाळी येतील तर तुम्हाला खूप चांगलं बघण्यासारखं इथे, पण आता काहीच दिसत नाही, सर्व कालुके. आणि तर चला आता जाऊया आपण काय का. तर गाईज आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, तुलसी हॉटेल. प्युअर व्हेज हॉटेल आहे हा, आणि इथे थाली भेटते आणि आपलं 250ला थाली आहे इथे. तर आता बघू 7 थाल्या मागवल्यात आपण 7 जणांच्या, आणि भारी हॉटेल आहे. अनलिमिटेड फूड आहे. 250मध्ये किती पण खाऊ शकता तुम्ही. तर जेव्हा थाल्या लावल्या तर आपल्या आता बघूया आता. तर गाईज ह्या थालीमध्ये आपल्याला भेटला आहे फ्लावर बटाटा, आमरस, अजून दहीवडा, रोटी, पापड, वरण, अजून मटार, अजून पनीर, अजून हे ठेचा वेळचा भेटला आहे. बरंच काय काय आहे थालीमध्ये. खूप चांगली आहे थाली आणि अनलिमिटेड आहे. त्यासोबत आपल्याला ड्रिंक पण भेटते, जलजिराची ड्रिंक आहे. आणि तर गाईज आता आपला जेवण झाला आहे, आणि आपल्याला जेवल्यानंतर हे त्यांनी काय दिलं आहे बघा, एक लॉलीपॉप. आणि हा हॉटेल होता तुलसी. तुम्ही नक्की विजिट करा जर कोल्हापूरला कधी आले तर. अनलिमिटेड फूड भेटतो. 250ला थाली आहे, त्याच्यामुळे तुम्ही अनलिमिटेड किती पण खाऊ शकता. तर चला आता आपण एक पान खाऊ आणि आपण जाऊया. ही आदिरा आली. तर गाईज आता आपण चाललो आहे आपल्या हॉटेलवरती. चाललो झाले, कारण की अनलिमिटेड फूड होता, त्याच्यामुळे जास्तच झालं आहे फूड. आता जिरवण्यासाठी चालत चाललो आहे, डायजेस्ट करण्यासाठी आपण चालत चाललो. आता समोर ती लाईटिंग दिसत असेल तुम्हाला, जरा ब्लर दिसते लाईटिंग माझ्या कॅमेरामुळे. ती तशी आहे आपलं हॉटेल, तिथं जाऊया. तर काही तिथे आता या चौकात पोचलो आहे, आणि आता समोरचं हॉटेल आहे आमचा. ते रेड लाईट दिसेल तिथं हॉटेल आहे. तर गाईज हा आपला हॉटेल आहे. तर हॉटेलमध्ये एंट्री करू. तर गाईज इथे आलो आहे, सर्व लाईट बीट बंद झाले. जाताना लाईट पण होत्या, आता बंद झालेत. खूप टाईम झाला आहे, 12 वाजायला आले. आपला रूम नंबर काय आहे? आपला रूम नंबर आहे 411 आहे. 410. हे बेड हे आलाय बाप्पा आपला 410. तर गाईज इथे आता आतमध्ये गेलोच तर अक्षंतला लक्षात आला का फोन द्यायचा आहे. तो गेला फोन द्यायला आईचा. लाईट वापस लावली त्यांनी. तर गाईज आता इथे मी ब्लॉग एंड करतोय.
पुढच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत बालू मामा, अजून कुठं जाणार आहोत, बालू मामा आणि ज्योतिबा आणि शाहू पॅलेसला जाणार आहोत. तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी. तर गाईज चला आता बाय बाय. नवीन असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.